गुड इव्हनिंग. काल आपण 20 क्वेश्चन पाहिले. आज आपण 234 पुढचे क्वेश्चन बघूया. आज मी थोडे पुढे आलोय कारण थोडे कठीण क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. तर पहिला क्वेश्चन आहे, इंडिया अर्थात भारत हा राज्याचा संघ असेल हे भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे? तो कोणता आहे? कलम 1. आता कलम 1 काय आहे? घटनेला 25 भाग एकूण आहेत. त्यापैकी भाग नंबर 1. एका भागामध्ये कलम किती आहेत? कलम आहे 1 ते 4. त्यापैकी हे जे एक कलम आहे, एक काय आहे? इंडिया. इंडिया अर्थात भारत म्हणजेच काय आहे? संघ राज्य. बरोबर आहे. भारतातील राज्य ही अग्रीमेंट करून आलेली नाहीत, ही स्वतः होऊन एकत्र आलेली आहेत. 2 आहे. कलम 2 का आहे? कलम 2 आहे राज्यांची स्थापना. राज्यांची स्थापना म्हणजे जी भारतामध्ये राज्य सध्या नाहीत त्यांची स्थापना करणे, किंवा एखादी जागा आहे त्या जागेला राज्याचं नाव देऊन नवीन राज्य स्थापन करणे, किंवा आपण समजा पाकिस्तान बरोबर युद्ध झालं, बलुचिस्तान इंडियामध्ये आला तर त्याची राज्य म्हणून स्थापना करणे, हे आहे कलम 2. कलम 3 का आहे? कलम 3 आहे राज्यांची निर्मिती. राज्यांची निर्मिती. आता निर्मिती आणि स्थापना यामध्ये फरक आहे. स्थापना म्हणजे जे पहिले राज्य नाही किंवा जे भारताचा भाग नाही त्याची राज्य म्हणून स्थापना करणे. कलम 3 काय आहे? जे ऑलरेडी राज्य आहे, जसं काय आंध्र प्रदेश होतं, आंध्र प्रदेश म्हणजे वेगळा कोणतं झालं? तेलंगणा झालं. म्हणजे एका राज्यातून दुसरं राज्य अलग झालं, त्याला बोलायची राज्यांची निर्मिती कलम 3 नुसार. किंवा जर मद्रास नाव काय झालंय? चेन्नई झालं, नावात बदल केला किंवा क्षेत्रामध्ये बदल केला. ओडिसा केलं, उत्तरांचलचं उत्तराखंड केलं. बरोबर आहे. तर राज्याच्या नावात बदल राज्याच्या नावात बदल करणे, त्याचं क्षेत्रफळ किंवा सीमेमध्ये बदल करणे, हे सर्व जे बदल आहेत ते कलम 3 मध्ये आहे. कलम 3 मध्ये निर्मिती, कलम 2 मध्ये आहे राज्यांची स्थापना. आणि हे जे सगळे बदल आहेत 2 आणि 3 मध्ये, ते कलम 4 मध्ये नुसार घटना दुरुस्ती समजले जाणार नाही. घटना दुरुस्ती समजले जाणार नाही. हे आहे कलम 1, 2, 3 आणि 4 घटनेचा भाग आहे 1. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे, हे सर्व पोलीस भरतीला आलेले पीओक्यू आहेत, मी त्यांचं एक्सप्लेनेशन देत आहे कारण तुम्हाला समजायला बरं पडेल. आणि इतकं केलं तरी मला 100% शुअरिटी आहे की या पलीकडे तुम्हाला करण्याची काही गरज पडणार नाही. तुम्ही वारंवार एक्सप्लेनेशन बघा आहे. तर पुढचा क्वेश्चन आहे, भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार, अनुच्छेद म्हणजे काय? अनुच्छेद म्हणजे कलम, कोणत्या कलमानुसार मंत्री परिषद लोकसभेला उत्तरदायी असते? ते कलम 75. ओके. कलम 75 मध्ये काय? आता कलम 74 आणि कलम 75. कलम 74 मध्ये काय आहे? कलम 74 मध्ये आहे मंत्रिमंडळ. ओके. आणि कलम 75 मध्ये काय आहे? कलम 75 मध्ये आहे मंत्री परिषद, म्हणजे जे सर्व मंत्री आहेत त्यांच्यासाठी आहे कलम 75, आणि त्यांचे एकूण मंडळ आहे त्यासाठी आहे कलम 74. मग 75 मध्ये काय काय आहे? म्हणजे कलम 74 मध्ये काय आहे की राष्ट्रपतीच्या अंडर एक मंत्रिमंडळ असेल. मग कलम 75 मध्ये काय आहे? 75 मध्ये काय आहे? राष्ट्रपती पंतप्रधानांची नियुक्ती करेल. त्यानंतर काय आहे? प्रत्येक मंत्री हा वैयक्तिकरित्या कोणाला जबाबदार असेल? राष्ट्रपतीला जबाबदार असेल. राष्ट्रपतीला जबाबदार यामध्ये येतं. त्यानंतर मंत्रिमंडळ मंत्रिमंडळ हे सामूहिकरित्या कोणाला जबाबदार असतं? लोकसभेला. कारण मंत्रिमंडळ कोसळलं तर लोकसभा कोसळते. आणि प्रत्येक मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार, म्हणजे जर एखादा आपल्या पंतप्रधान बोलले की ह्या मंत्र्याला काढून टाका, तर राष्ट्रपती त्याला मंत्रिपदावरून काढून टाकणार, म्हणून वैयक्तिक राष्ट्रपती जबाबदार. आणि हे कशामध्ये आहे? कलम 75 मध्ये. ठीक आहे. कलम 76 का आहे? कलम 76 आहे महान्यायवादी. महान्यायवादी कोण आहे? महान्यायवादी केंद्राचा म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा अधिकारी.
ओके. काय करणार, आपले जे राष्ट्रपती आहेत त्यांना कायदेविषयी मदत हवी असेल तर ते सर्वोच्च न्यायालयाकडे जातात, बरोबर आहे. पण सर्वोच्च न्यायालयाकडे जाऊन सल्ले आणण्याचं काम कोण करणार, महान्यायवादी करणार. म्हणजे आपले राष्ट्रीय पक्ष आहे त्याला मदत कोण करणार, महान्यायवादी करणार. सर्वोच्च कायदा अधिकारी आहेत, कलम 76 नुसार असतात. अजून काय, महान्यायाधी यांची नियुक्ती, महान्यायवादींची नियुक्ती कोण करतात, नियुक्ती करतात राष्ट्रपती. ओके. महान्यायवादीची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती. आणि राजीनामा द्यायचा असेल तर राष्ट्रपतीकडेच राजीनामा देतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. 236. भारतात आतापर्यंत कोणत्या राष्ट्रपतीने 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवले आहे, तर कोणी आहे, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. भारताचे पहिले राष्ट्रपती सुद्धा डॉक्टर राजेंद्र प्रसादच आहेत, पहिले राष्ट्रपती. ओके. किती वेळा झाले हे, 2 वेळा राष्ट्रपती पद भूषवलेलं आहे. पहिल्यांदा म्हणजे कधी झाले ते हे, आपली निवडणूक तर 1952 झाली, पण त्या अगोदर 24 जानेवारी 1950 ला घटना परिषदेची शेवटची बैठक बसली, तेव्हा याला राष्ट्रपती म्हणून घोषित केलं होतं. नंतर मग 1952ला, मला वाटतं 6 मे 1952ला यांची परत निवडणूक करण्यात आली. ओके. तर 2 वेळा राष्ट्रपती झाले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढचा प्रश्न आहे, बरं राष्ट्रपती बद्दल काय अजून सांगू शकतो. राष्ट्रपती राष्ट्रपती कोणत्या कलमानुसार स्थापन झाले, कलम आहे 52. ठीक आहे. आता कलम 53 नुसार काय आहे, कलम 53 नुसार राष्ट्रपती हे आपल्या देशाचे कार्यकारी अधिकारी आहेत, कार्यकारी अधिकारी यांच्याकडेच आहेत. त्यानंतर राष्ट्रपती हे कलम 53 नुसार सरसेनापती आहेत तिन्ही दलांचे. त्यानंतर 54 नुसार काय आहे, 54 नुसार राष्ट्रपतींची निवडणूक. ओके. ही पद्धत कोणाकडून घेतली आहे निवडणुकीची, आपण आयरिश करून. आयरिश किंवा त्याला आपण आयर्लंड बोलतो. कोण कोण भाग घेतात, राज्यसभा अधिक लोकसभा अधिक विधानसभा यातील कोण, निर्वाचित सदस्य भाग घेतात. ठीक आहे. त्यानंतर 61 मध्ये काय आहे, महाभियोग. महाभियोग म्हणजे काय, महाभियोग म्हणजे यांना काढून टाकणे. ओके. कोणाकडून घेतली पद्धत आपण, अमेरिका. मग कोण कोण भाग घेतात, राज्यसभा आणि लोकसभा यातील सर्व सदस्य भाग घेतात. ठीक आहे. राष्ट्रपती शपथ कोणाला देतात, शपथ देतात आपल्या देशाच्या सरन्यायाधीश. ठीक आहे. राष्ट्रपती राजीनामा कोणाला देतात, राजीनामा देतात उपराष्ट्रपती. राष्ट्रपती वटहुकूम अध्यादेश कोणत्या कलमानुसार आहे, कलम 123. काय आहे, अध्यादेश, त्यालाच बोलतात वट हुकूम बोलतात. ओके. परत राष्ट्रपतींचा दयेचा अधिकार कोणत्या कलमानुसार आहे, कलम 72 नुसार. इतके राष्ट्रपती संदर्भात कलम आहेत. आणि सध्या कोण राष्ट्रपती आहेत, द्रौपदी मुर्मू. पुढचा क्वेश्चन, प्रश्न पुढचा आहे 233. संसदेने केलेला एखादा कायदा घटना बाह्य अथवा निरर्थक ठरवण्याचा अधिकार न्याय संस्थेत आहे का, हो. पूर्णतः वाक्य बरोबर आहे. आपल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये एखादा कायदा बनवल्यानंतर तो न्यायालयात जातो व न्यायालयाने तो पास करायचा की घटना बाह्य आहे की घटनेनुसार आहे. पुढचं कलम क्वेश्चन 238. शासनाने केलेल्या खर्चाची हिशोब तपासणी कोणत्या संसदीय समिती करते, तर लोकलेखा समिती. एक आहे लोक अंदाज समिती आणि एक आहे लोकलेखा समिती. किती सदस्य असतात, त्याच्यामध्ये 22 सदस्य असतात. त्याच्यामध्ये किती सदस्य असतात, त्याच्यामध्ये असतात 30 सदस्य. सर्व लोकसभेचे असतात सदस्य, त्याच्यामध्ये 15 लोकसभा सदस्य आणि 7 असतात राज्यसभेतील सदस्य. ओके. पुढचा प्रश्न आहे 239. खालीलपैकी कोणत्या पंतप्रधानाचा मृत्यू पदावर असताना झालेला नाही, कोणाचा झालेला नाही, राजीव गांधी. राजीव गांधीचा मृत्यू नंतर झाला 1991ला. ठीक आहे. जवाहरलाल नेहरू असतील, लाल बहादूर शास्त्री असतील, इंदिरा गांधी असेल, यांचा पदावर असताना मृत्यू झाला. तर कोणाबद्दल बोलतात, पंतप्रधान. कोणत्या कलमानुसार पंतप्रधान असतात, पंतप्रधान कोणत्या कलमानुसार असतात, तर कलम 75. कलम 75चा 1 नुसार राष्ट्रपती पंतप्रधानाची नियुक्ती करतील. सध्या आहेत नरेंद्र मोदी. ठीक आहे. पुढचा आहे 240. धर्म, वंश, जन्मस्थान, लिंग, जात यांच्या आधारे नागरिकांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. ठीक आहे. म्हणजे काय, भेदभावास मनाई.
ते हे कशामध्ये आहे? हे सर्व कलम आहेत मूलभूत हक्क. मूलभूत हक्क. ठीक आहे. हे चारही कलम आहेत. आपण मूलभूत हक्क, मग ह्याचं उत्तर काय? भेदभावास मनाई कलम 15. ठीक आहे. कलम 14 का आहे? कलम 14 आहे कायद्यासमोर समानता. कलम 14 का आहे? कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. कलम 15 का आहे? भेदभावास मनाई. म्हणजे भेदभावास मनाई. धर्म, वंश, जात, लिंग यापासून भेदभावास मनाई करायची. 16 का आहे? रोजगार किंवा नोकऱ्यामध्ये सर्वांना समान संधी. रोजगारामध्ये समान संधी. ओके. कलम 17 का आहे? अस्पृश्यता नष्ट करणे. अस्पृश्यता नष्ट करणे ही कलम आहे. आता बघूया आपण मूलभूत हक्क. हे सर्व कशामध्ये आहे? मूलभूत हक्क. मूलभूत हक्क घटना बनवताना कुठून घेतलेले आहे? पण अमेरिकेमधून घेतलेले आहे. ठीक आहे. किती भाग आहे घटनेचा? भाग आहे 3. कलम किती आहेत? 12 ते 35. मूळ किती आहेत? सध्या किती आहेत? सध्या आहेत 6. पहिले किती होते? पहिले होते 7. कोणता रद्द झालाय? रद्द झालाय जमिनीचा मूलभूत अधिकार. ओके. आता कायदेशीर बनवलेला आहे. पुढचा 241. 241 नुसार भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालीलपैकी शब्दांचा योग्य क्रम लावा. प्रस्ताविका म्हणजेच काय? सरनामा. म्हणजेच काय? सरनामा. म्हणजेच काय? उद्देश पत्रिका. सरनामा म्हणजेच उद्देश पत्रिका. त्यालाच काय म्हणतो आपण? प्रस्ताविका. ठीक आहे. आता हे कोणाकडून घेतले? हे घेतले आपण फ्रॉम अमेरिका. फ्रॉम अमेरिका. कोणी घेतले? पंडित जवाहरलाल नेहरूंनी घेतलेले आहेत. काय आहे याच्यामध्ये? याच्यामध्ये आपल्या देशाचं जी राज्यघटना बनवली आहे त्याचं इंटेन्शन काय? राज्यघटना बनवताना आपण कोणत्या उद्देशाने बनवायचं? तर आपल्याला आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. कोणतं पाहिजे? सगळ्यांना आर्थिक स्वातंत्र्य पाहिजे. सर्वांना राजकीय स्वातंत्र्य पाहिजे. सर्वांना सामाजिक स्वातंत्र्य पाहिजे. समाजामध्ये सर्वांना समान स्थान पाहिजे. त्यासाठी आहे प्रस्ताविका. त्यामध्ये कोणते आहेत? सार्वजनिक समाजवादी धर्मनिरपेक्षता लोकशाही गणराज्य. सा स ध लो ग. मी लक्षात कसं ठेवलंय? सा स ध लो ग. मग हे उद्देश पत्रिका कोणी मांडली? नेहरूने. कधी मांडली? तर 13 डिसेंबर 1943 ला मांडली. ओके. स्वीकृती कधी झाली? 22 जानेवारी 1947 ला याची झाली स्वीकृती. ठीक आहे. त्यानंतर याच्यामध्ये घटना दुरुस्ती झाली. कोणती झाली? 42वी. कधी झाले घटना दुरुस्ती? 42वी घटना दुरुस्ती. कधी झाले? 1976. काय? सॅड शब्द ऍड केलाय. म्हणजेच काय? एस म्हणजे समाजवादी, ए म्हणजे एकात्मता आणि डी म्हणजे काय? धर्मनिरपेक्षता. आपल्याला यावरती सर्वावधी क्वेश्चन आलेला आहे. उद्देश पत्रिका कोणी मांडली? कोणत्या तारखेला मांडली? कोणत्या तारखेला स्वीकृत करण्यात आली? कोणती घटना दुरुस्ती झाली? कोणते शब्द ऍड झाले? सॅड. समाजवादी, एकात्मता आणि धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. हे 3 शब्द याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आले. पुढचा बघू. हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व खालीलपैकी राज्यघटनेच्या कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 351. तर भाषा. भाषा आहे घटनेचा भाग नंबर 17. ठीक आहे. भाग नंबर 17 मध्ये. आणि जर अनुसूचीचा विचार केला तर अनुसूची जर बोललो आपण तर कितवी आहे? भाषेची 8. त्यामध्ये 22 भाषा आहेत. ठीक आहे. घटनेचा भाग 17 मध्ये काय आहे? कशासाठी आहे? तर भाषा. किती कलमे आहेत? 343 ते 351 कलमे आहेत. तर याच्यामध्ये काय काय महत्वाचं आहे? जर समजा 343 आहे. 343 काय आहे? संघराज्याची भाषा. 344 काय आहे? राज्यां आता भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही वर्षानंतर कोणती भाषा वापरायची त्यासाठी समिती बसवायची राष्ट्रपती. मग 345 काय? 345 मध्ये काय आहे? राज्यांची भाषा. म्हणजे प्रत्येक राज्याने भाषा स्वीकारलेली आहे. जसं की गुजरातीने हिंदी स्वीकारले, गोव्याने गुजराती स्वीकारले, मराठी स्वीकारले, कोकणी स्वीकारले, नॉर्थ इंडियन सर्वांनी हिंदी स्वीकारले. बरोबर आहे. पण महाराष्ट्राने फक्त मराठी भाषा स्वीकारलेली आहे. महाराष्ट्राने इतर कोणतीही भाषा स्वीकारलेली नाही.
महाराष्ट्र, साऊथचे राज्य आणि काही नॉर्थ इंडियन त्यांनी इंग्लिश स्वीकारले, बाकी त्यांनी दुसरी कोणतीही भाषा स्वीकारलेली नाही. फक्त कलम 346 नुसार राज्यांमधील व्यवहाराची भाषा हिंदी असेल, पण स्थानिक लेवलला राज्यामध्ये मराठी भाषा असेल. कलम 345 नुसार आपण कोणतीही दुसरी भाषा स्वीकारलेली नाही. बाकी गुजरात असेल, गोवा असेल, मध्य प्रदेश असेल, युपी असेल, बिहार असेल, जशी झारखंडचे अवध होते त्यांनी हिंदी स्वीकारले, त्या लोकांनी हिंदी स्वीकारलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर यापैकी 351 आहे कलम हे हिंदी भाषेच्या विकासासाठी आहे. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न आहे 343. वैज्ञानिक दृष्टिकोन, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेत कुठे नमूद करण्यात आलेले आहे? तर कलम 51 ए मध्ये. कलम 51 का आहे? तर हा भाग 4 अ मधला आहे. का आहे? मूलभूत मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले आपण? फ्रॉम रशिया. ओके. नंतर भाग ऍड केलेला आहे, म्हणजे घटना दुरुस्ती झाली असणार. कोणती झाले? 42. कधी झाले? 1976. कोणाच्या अंडर झाली ही समिती? तर सरदार सुवर्ण सिंह समिती यांनी हे घटनेमध्ये ऍड केलेलं आहे. ठीक आहे. एकूण किती आहेत? जेव्हा सरदार सुवर्ण सिंहनी ऍड केले तेव्हा 8 होते, इंदिरा गांधींनी 10 केले आणि सध्या आहेत 11. ठीक आहे. सध्या किती आहेत? 11. म्हणजे ए ते के आहे. जसं ए फॉर आदर म्हणजे राज्यघटनेचा संविधानाचा आदर करायचा, बी म्हणजे स्फूर्ती द्यायची, सी म्हणजे संरक्षण करायचं, डी म्हणजे गरज पडेल तेव्हा देशाला संरक्षण द्यायचं डिफेन्स मध्ये. त्यापैकी हा आहे एच. एच मध्ये आहे वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे. ठीक आहे. तर कलम 32 का आहे? कलम 32 आहे मूलभूत हक्कांमधील कलम 32 आहे घटनात्मक उपाय. कलम 32 का आहे? कलम 32 घटनात्मक उपाय. ओके. कोण करेल? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय. ठीक आहे. पुढे क्वेश्चन येईल त्याबद्दल सांगेल मी. कलम 21 का आहे? कलम 21 आहे जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे जसं की राईट टू प्रायव्हसी याच्यामध्ये आहे, जिवंत राहण्याचा अधिकार आहे, भारताच्या बाहेर फिरण्याचा अधिकार आहे कलम 21 नुसार. आणि 39 ए आहे कायदेविषयक मोफत सहाय्य. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न आहे 244. भारतीय राज्यघटनेनुसार कोणत्या परिस्थितीत आणीबाणी जाहीर करता येत नाही? अंतर्गत बंडपण युद्धाची परिस्थिती असेल तर करता येते का? तर हो, येते. घटनात्मक घटनात्मक नियमानुसार राज्य सरकार चालत नसल्यावर करता येते का? येते. आर्थिक संकट आल्यास करता येते का? येते. ठीक आहे. अवर्षण परिस्थिती आहे म्हणून करता येत नाही. याचं उत्तर आहे 4. आता आणीबाणी. आणीबाणी शब्दाचा अर्थ काय? आणीबाणी म्हणजे आपल्या मूलभूत हक्कांना स्थगिती देणे. आणीबाणी घटनेचा भाग किती आहे? घटनेचा भाग अ फॉर 18. भाग आहे 18. प्रकार किती आहेत? एकूण प्रकार आहेत आणीबाणीचे 3. मग कोणते कोणते? एक आहे कलम 352 नुसार, दुसरा आहे कलम 356 नुसार, तिसरा आहे कलम 360 नुसार. ठीक आहे. 352 नुसार काय आहे? 352 नुसार ही आहे, त्याला बोलतात राष्ट्रीय आणीबाणी. राष्ट्रीय आणीबाणी. ठीक आहे. म्हणजे समजा पाकिस्तान बरोबर युद्ध झालं तर आणीबाणी जाहीर करणार. आणि समजा आपल्या देशामध्ये जर सशस्त्र उठाव झाला, सशस्त्र उठाव म्हणजे सर्वजण हत्यारे घेऊन किंवा तलवारी घेऊन मारामारी करायला लागले तर आणीबाणी जाहीर करतात. आणीबाणी जाहीर केल्यानंतर आपला जो कलम 19 नुसार फिरायचा अधिकार आहे तो रद्द होतो. मग आपल्याला सस्पेंड होतो टेम्पररी. मग आपल्याला आपल्या घरात बसून राहावं लागतं. मग काय उठावच होणार नाही, यासाठी आणीबाणी केली जाते. ठीक आहे. कलम 356 काय आहे? तर राष्ट्रपती राजवट. राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? समजा आपल्या राज्यामध्ये कोणतं सरकार नाहीये, जर सरकार नसेल तर मुख्यमंत्री नसेल, मग आपल्या राज्यात चालणार कसं? मग अस्तव्यस्त कारभार होईल. मग यासाठी राज्यपाल राष्ट्रपतीला सांगतात, मग राष्ट्रपती आणीबाणी जाहीर करतात. मग सर्व राज्याचे अधिकार सेंट्रल लेवलला जातात राष्ट्रपतींच्या हातामध्ये. ठीक आहे. आणि कलम 360 काय आहे? आर्थिक आणीबाणी. आर्थिक आणीबाणी म्हणजे समजा आपल्या देशाला आर्थिक संकट आलं, आपला पैसा जर संपला,
मग काय करणार? आणीबाणीशाही करणार. मग गव्हर्नमेंट सर्वंटचा पगार कमी करणार आणि ते पैसे आपल्याला देश चालवायला वापरणार. आर्थिक आणीबाणी एकदाही लागू झालेली नाही. परिस्थिती आलेली 1990ला, जेव्हा तेलाचे भाव वाढलेले, आपल्याकडे पैसे नव्हते, पण मनमोहन सिंग पंतप्रधान होते, त्यांनी सांभाळली. राष्ट्रपती राजवट बऱ्याच वेळा लागले आणि राष्ट्रीय आणीबाणी आतापर्यंत 3 वेळा लागू झालेली आहे. तुम्हाला क्वेश्चन आलेला आहे किती वेळा? 3 वेळा. ठीक आहे. कधी कधी झाली? जेव्हा पाकिस्तान बरोबर युद्ध झालं एक, चायना बरोबर युद्ध झालं एक, ठीक आहे, आणि इंदिरा गांधीने युद्ध लावलेली, असे 3 वेळा. पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेची मूलभूत संरचना किंवा सिद्धांत ही संकल्पना सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडलेली आहे? तर कोणता? केशवानंद भारती. पेशवानंद भारती खटला आहे हा. 1973चा खटला आहे. म्हणजे समजा आपले मूलभूत अधिकार आहेत. आपले कोणते मूलभूत अधिकार आहेत? मग समजा आपल्या मूलभूत अधिकारामध्ये बदल करायचा झाला, मग संसदेला अधिकार आहे, बरोबर आहे. पण सुरुवातीला असं बोलले होते की संसदेला सर्व अधिकार आहेत, संसद मूलभूत हक्कामध्ये काही बदल करू शकत होते, बरोबर आहे. पण नंतर केशवानंद भारती खटला झाला. मग केशवानंद भारती खटल्यामध्ये काय बोललं गेलं की मूलभूत अधिकारामध्ये जर बदल करायचा असेल तर करू शकते संसद, पण मूळ जी संरचना आहे तिला हात न लावता, म्हणजे आपले अधिकार कमी करू शकत नाही. ठीक आहे. त्यानंतर इम्पॉर्टंट तुम्हाला एक्झामला विचारतात मनेका गांधी खटला. मनेका गांधी खटला काय आहे? कलम 21 संदर्भात आहे. मग कलम 21 काय आहे? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. ठीक आहे. म्हणजे राईट टू प्रायव्हसी आहे. याचा अर्थ ह्या गोपालननी कमी केला होता, पण मनेका गांधीने एकदम व्यापक अर्थ लावला की राईट, जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य माणसाचं खूप मोठं आहे, माणसाला प्रायव्हसीची गरज आहे. ठीक आहे. पुढचं बघू. 246. खालीलपैकी कोणत्या आयोगात घटनात्मक आयोगाचा दर्जा प्राप्त नाही? घटनात्मक आयोग म्हणजे तो संविधानामध्ये संविधानामध्ये आहे, ज्याला संविधानिक स्थान आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग आहे का? आहे. कोणत्या भागामध्ये आहे लोकसेवा आयोग? भाग नंबर 14. कोणत्या कलमानुसार आहे? कलम 315. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे काय? UPSC. ठीक आहे. IAS IPS घडवते ते. भारतीय निवडणूक आयोग आहे का? तर आहे. कोणत्या भागामध्ये आहे? भाग नंबर 14. कोणत्या कलमामध्ये आहे? कलम 324 मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे घटनात्मक आहे. भागमध्ये आहे म्हणजे घटनात्मक आहे. भाग नंबर 15, सॉरी, भाग नंबर आहे 15 आहे. नंतर अनुसूचित जाती जमाती आहे कलम 338 आहे. राष्ट्रीय मानवाधिकार आयोग आहे का? तर नाही. हा कसा आहे? हा कायदेशीर आहे. हा कायदेशीर आहे. याला संविधानामध्ये स्थान नाही, म्हणजे संविधानामध्ये हा नाही आहे. 1993ला स्थापन झालेला हा आहे, पण कायदेशीर आहे. तो संविधानामध्ये दिलेला नाही. ठीक आहे. निवडणूक आयोग आहे भाग 15 मध्ये कलम 324. केंद्रीय लोकसेवा आयोग भाग 14 मध्ये 315 म्हणजे UPSC. आणि हा आहे अनुसूचित जाती आयोग 338 मध्ये. पुढचा बघूया. भारतीय राज्यघटनेनुसार धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान कारणावरून भेदभाव करण्यास मनाई आहे. कलम आहे 15. मग अशी सांगितलंय. 14. कायद्यासमोर समानता. कायद्यासमोर समानता. सगळ्यांना कायद्यासमोर समान वागणूक असेल कलम 14 नुसार. कलम 16 काय आहे? रोजगारामध्ये समान संधी. रोजगारामध्ये समान संधी सर्वांना असेल. गव्हर्नमेंट जॉबसाठी, प्रायव्हेट नाही. कलम 15. भेदभाव धर्म, वंश, जात यावरून भेदभावास नाही. कोण करणार? गव्हर्नमेंटसाठी. 17 काय आहे? अस्पृश्यता कमी नष्ट करणे, कमी नष्ट करणे. ठीक आहे, केली जाणार नाही. हे कशामध्ये आहे? सर्व मूलभूत हक्क. मूलभूत हक्क घटनेचा भाग किती आहे? भाग नंबर 30. किती आहे? 12 ते 35. मूळ किती आहेत? मूळ आहेत 6. कोणते कोणते? 14 ते 18. कोणता आहे? स्वातंत्र्याचा अधिकार. त्यानंतर 19 ते समानतेचा अधिकार. नंतर आहे 19 ते 22 स्वातंत्र्य. ओके. नंतर आहे 23 ते 24. कोणतं आहे? शोषणापासून संरक्षण. शोषणापासून संरक्षण. ओके. नंतर आहे 25 ते 28. कोणतं आहे? धर्म
स्वातंत्र्य. त्यानंतर कुठला आहे 29 ते 30, कोणता आहे अल्पसंख्याकांचे स्वातंत्र्य. आणि कलम 32 आहे घटनात्मक उपाय. घटनात्मक उपाय. ओके. तर पुढचा आहे क्वेश्चन. एका अपराधाबद्दल एकच शिक्षा हे तत्व भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या तरतुदी अन्वये मान्य करण्यात आलेलं आहे? कोणतं आहे? कलम 20(2). म्हणजे एकदा शिक्षा झाली, एकदा खटला चालला, मग तुझ्यावर परत खटला होणार नाही. कलम 20 नुसार. कलम 20 काय आहे? दोष सिद्धीपासून संरक्षण. दोष सिद्धीपासून संरक्षण म्हणजे विनाकारण कोणाला दोषी ठरवले जाणार नाही. एखाद्या खटल्यानुसार शिक्षा झाली तर परत त्याला खटला चालवला जाणार नाही, गव्हर्नमेंटचा माणूस सोडून. ठीक आहे. कलम 20-21 काय आहे? व्यक्तिगत किंवा जीवाची स्वातंत्र्य, जीवित स्वातंत्र्य. मग आपल्याला राईट टू प्रायव्हसी आहे कलम 21 नुसार. बरोबर ना? रात्री 10 वाजल्यानंतर डीजे चालू झाले तर आपण फोन करतो पोलिसांना, याच कलमाच्या आधारे. भारताबाहेर फिरायचंय, त्याच कलमाच्या आधारे. कलम 22 का आहे? अटक व स्थानबद्धता यापासून स्वातंत्र्य. म्हणजे विदाऊट वॉरंट पोलीस अटक करू शकत नाही. जर एखाद्याला अटक केलं तर जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये पर्यंत स्थानबद्ध करून ठेवू शकतात. पुढचा क्वेश्चन आहे 249. कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाविरुद्ध असलेला अधिकार खालीलपैकी कोणत्या खटल्याद्वारे स्पष्ट करण्यात आलेला आहे? तर कोणता आहे? विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य. ठीक आहे. याचं उत्तर आहे पहिलं काय आहे? मनेका गांधी खटला. तुम्हाला मगाशी सांगितलंय मनेका गांधी खटला हा कलम 21 संदर्भात आहे. कलम 21 काय आहे? जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य. व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजे जीवाचे आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य आपल्याला कलम 21 नुसार आहे. गोपालनच्या खटल्यानुसार आपल्याला ह्याचा संकुचित अर्थ लावलेला. पण मनेका गांधी बोलले की हा खूप व्यापक अर्थ आहे. प्रत्येक माणसाची राईट टू प्रायव्हसी मोठा अधिकार आहे. ठीक आहे. नंतर आहे हा केशवानंद भारती खटला. हे कशासाठी आहे? मी बोललो मग अशी मूलभूत संरचना म्हणजे आपल्या मूलभूत हक्कामध्ये बदल करायचा असेल तर त्याची मूलभूत किंवा मूळ संरचना आहे, जो मेन ढाचा आहे तो कमी करता येणार नाही. आपले मूळ अधिकार कमी करता येणार नाही. हे बोधिसत्व गौतम हे वेगळं आहे. हा फसवून अत्याचार करणे, लग्नाचा आम्ही दाखवून वगैरे याच्या संदर्भात थोडासा आहे. ठीक आहे. पुढचा आहे. पुढचा क्वेश्चन आहे 50. संघ लोकसेवा आयोग व राज्य लोकसेवा आयोग यांची स्थापना घटनेच्या कोणत्या अनुच्छेदानुसार केलेली आहे? तर अनुच्छेद 315 म्हणजे कलम 315. भाग किती आहे? त्याचा भाग आहे 14. ठीक आहे. यामध्ये 354 महत्वाचं नाही. 325 पण ही मतदानासंदर्भात आहे. मतदानाचा अधिकार वगैरे संदर्भात आहे. कलम 356 काय आहे? कलम 356 आहे राष्ट्रपती राजवट. म्हणजेच काय? राज्य आणीबाणी. राज्य आणि बाणी. प्रिव्हियस क्वेश्चनला तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहे. पुढचा आहे 251. हेबियस कॉर्पस हा रिट सर्वोच्च न्यायालय खालील प्रकरणी वापरता येईल. हेबियस कॉर्पस एखादी व्यक्ती बेपत्ता असल्यास अथवा ठाव ठिकाणा मिळत नसल्यास. ठीक आहे. हेबियस कॉर्पस म्हणजे काय? बंदी प्रत्यक्षीकरण. आता हे आहे कुठे? तर आपल्याला मूलभूत हक्क आहे. मूलभूत हक्कामध्ये कलम 32 आहे. कलम 32 काय आहे? आपला मूलभूत अधिकार गेला तर आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार. पण सर्वोच्च न्यायालय हा निर्णय देताना रीट वापरते. त्यापैकी पहिला आहे हेबियस बंदी प्रत्यक्षीकरण. इंग्लिशमध्ये बोलतात हेबियस कॉर्पस. बंदी म्हणजे काय? एखाद्याला बंद करून ठेवणे. कोर्ट काय बोलतंय? एखाद्याला बंद केलेला आहे त्याला माझ्या समोर हाजीर करा. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे बेपत्ता. ओके. कलम 32 मध्ये आहे. पुढचा. घटनेच्या कोणत्या तरतुदीनुसार सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे देशातील सर्व न्यायालयांवर बंधनकारक असेल? तर कोणता आहे? कलम 141. का आहे? सर्वोच्च न्यायालय. सर्वोच्च न्यायालय आहे. स्थापना कधी झाले? त्याची स्थापना झाली 28 जानेवारी 1950 ला स्थापन झाले. कोणत्या कलमानुसार स्थापन झाले? कलम 124. अजून कोणते महत्वाचे कलम आहेत? त्याचे कलम आहे 129. का आहे? अभिलेख न्यायालय. अभिलेख न्यायालय. ओके.
अभिलेख न्यायालय म्हणजे काय, आपल्याबद्दल टीका केली तर शिक्षा करण्याचा वगैरे अधिकार आहे. त्यानंतर कलम 137 काय आहे, न्यायिक पुनर्विलोकन. न्यायिक पुनर्विलोकन अधिकार आहे. अजून महत्वाचं काय आहे, कलम 143 काय, सल्लागार म्हणजे सल्ले द्यायचे राष्ट्रपतीला, एखाद्या संदर्भात सल्ला द्यायचा असेल तर कलम 143 नुसार. ठीक आहे. आणि 141 काय आहे, सर्व न्यायालयांवर बंधनकारक. आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण आहे, सध्या सध्या आहेत सूर्यकांत. राज्यात चंद्रशेखर, जे राज्यात चंद्र, आणि सर्वोच्च न्यायालयात सूर्यकांत आहेत. ओके. कोण नियुक्ती करतं, यांची नियुक्ती कोण करतात, राष्ट्रपती नियुक्ती करतात. राजीनामा सुद्धा राष्ट्रपती, शपथ राष्ट्रपती देतात. पुढचा आहे, मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमान्वये दाद मागता येते, ते कलम 32 नुसार. मगाशी सांगितलंय, कलम 32 मूलभूत हक्कामध्ये येतो. कलम 32 नुसार सर्वोच्च न्यायालय आपल्याला मदत करते मूलभूत हक्क गेल्यास, त्याला रीट बोलतात. असे पहिला कुठला आहे, बंदी प्रत्यक्षीकरण. प्रत्यक्षीकरण त्यालाच बोलतात हेबियस कॉर्पस. हेबियस कॉर्पस. मगाशी तुम्हाला क्वेश्चन येऊन गेला, म्हणजे एखाद्याला बंद केलेला आहे, एखाद्याला किडनॅप केलेला आहे, तर त्याला हाजीर करा. ओके. दुसरा आहे परमादेश, त्यालाच बोलतो मॅन्डामस. म्हणजे काय, एखादा गव्हर्नमेंटचा ऑफिसर काम करत नसेल तर सर्वोच्च न्यायालय त्याला आदेश देईल, काम करायला सांगेल. तिसरा आहे प्रतिषेध, इंग्लिशमध्ये बोलतात त्याला प्रोहिबिशन. प्रोहिबिशन शब्दाचा अर्थ आहे अडथळा, म्हणजे मनाई करणे, विरोध करणे. मग कनिष्ठ न्यायालय आहे, एखादा खटला आहे त्यांच्या क्षेत्राच्या बाहेरचा आहे, तर वरिष्ठ न्यायालय सर्वोच्च न्यायालय त्याला त्याला विरोध करणार. तिसरं आहे प्राकर्षण. चौथा आहे प्राकर्षण, त्याला टर्शरी ओराय बोलतात. टर्शरी ओराय म्हणजे एखादा खटल्याचा निर्णय कनिष्ठ न्यायालयाने दिला, तो सर्वोच्च न्यायालय रद्द करते, कारण तो समजा चुकीचा असेल. आता कनिष्ठ न्यायालयाला कधी फाशी द्यायचा अधिकार नसतो, मग तो वरिष्ठ न्यायालय रद्द करेल. एखादी मोठी पैशाची केस चालवायचा अधिकार नसेल, तर वरिष्ठ न्यायालय रद्द करेल. आणि पाचवा आहे, तो आहे बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, प्राकर्षण, आणि एक उरला बेटा, बंदी प्रत्यक्षीकरण, परमादेश, प्रतिषेध, प्राकर्षण, आणि एक शेवटचा उरला तर मला आठवत नाही, तो मेंडाबाज, इवेस पर्पज मेंडाबाज प्रोहिबिशन, को वॉरंटो म्हणजे अधिकार पृच्छा. अधिकार पृच्छा त्याला इंग्लिशमध्ये बोलतात को वॉरंटो. म्हणजे काय, एखादा अधिकारी त्याचं पदाचं तो योग्य नाही, कारण तो त्याला पदावर तर नाहीये, तरी पण तो ते निर्णय देतोय किंवा एखादा काहीतरी काम करतोय, त्या पदाला तो क्वालिफाय नाहीये किंवा ते त्याच्या अधिकाराच्या अंडर येत नाही काम, तर सर्वोच्च न्यायालय सांगणार तू कोणत्या अधिकाराने ते काम करतोय, अधिकार पृच्छा. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे किडनॅप केलंय. परमादेश म्हणजे आदेश देते सर्वोच्च न्यायालय. प्रतिषेध म्हणजे विरोध करते. प्राकर्षण म्हणजे काय, एखादा चुकीचा निर्णय रद्द करतो सर्वोच्च न्यायालय. आणि अधिकार पृच्छा म्हणजे कोणत्या अधिकाराने काम करतोय असं विचारणे. ठीक आहे. आणि 254 आहे, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहे, तर कोणत्या, आयर्लंड. ठीक आहे. म्हणजे याला बोलतात घटनेचे स्रोत. घटनेचे स्रोत. आपण जी राज्यघटना बनवले ती 60 देशांचा अभ्यास करून बनवले, बरोबर. 60 देशांच्या घटनेचा अभ्यास करून आपली राज्यघटना, आपलं संविधान बनवलेलं आहे. मग जसं की आता कोणतं आहे, आयर्लंड, बरोबर आहे. आयर्लंड मधून काय काय घेतले आपण, मार्गदर्शक तत्वे. मार्गदर्शक तत्वे. अजून काय केलंय आपण, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत. राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत आपण इथून घेतलंय. त्यानंतर काय आहे, कॅनडा. कॅनडाचं असं आहे, के शब्द आला की कॅनडा म्हणजे काय, केंद्र राज्य संबंध. ओके. नंतर राज्यपालाची, राज्यपालाची केंद्राकडून, केंद्राकडून निवड म्हणजे राष्ट्रपती करतात. ओके. के आलं, कॅनडा. नंतर आहे ऑस्ट्रेलिया. ऑस्ट्रेलिया आहे संयुक्त बैठक. संयुक्त बैठक. नंतर आहे अमेरिका. अमेरिका का आहे,
अमेरिका म्हणजे मूलभूत हक्क. सगळे जे मूलभूत हक्क आपण शिकलोय कुठून? अमेरिकेकडून. मूलभूत हक्क. जर मूलभूत हक्क बजावले नाही तर राष्ट्रपतीला काढून टाकणे. राष्ट्रपतींना काढणे. त्यानंतर न्यायाधीशांना काढणे. न्यायाधीशांना काढणे. इथूनच घेतलंय. त्यानंतर उपराष्ट्रपतींची निवड. उपराष्ट्रपतींची निवड आपण इथूनच घेतलेला आहे. त्यानंतर कोणता देश उरलाय? रशिया. रशियाकडून काय घेतलं आपण? मूलभूत कर्तव्य. हे आपण रशियाकडून घेतलेलं आहे. अजून कोणाकडून घेतलेलं आहे आपण काही? जपान. जपानकडून काय घेतलेलं आहे? कायद्याने. कायद्याने प्रस्थापित. प्रस्थापित पद्धत आपण इथून घेतलेला आहे. अजून कोणाकडून काय घेतलेलं आहे? अजून आपण घेतलेलं आहे दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकाकडून घेतलेलं आहे आपण घटना दुरुस्ती. घटना दुरुस्ती. अजून कोणाकडून काय घेतलं आपण? जर्मनी. जर्मनीकडून काय घेतलेलं आहे? आणीबाणी दरम्यान. आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्कांना स्थगिती. मूलभूत हक्कांना स्थगिती. हे घेतले आपण जर्मनीकडून. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इम्पॉर्टंट थोडे होते म्हणून मी आधी क्वेश्चन घेतले ते. वारंवार बघा, रिव्हिजन करा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.